रोजच्याच रस्साभाजी बनवण्यासाठी लागणारे वाटण मी आज तयार करत आहे। अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारे हे वाटण बनवण्यासाठी मी इथे खोबरं घेतलं आहे आणि 3 लहान कांदे घेतले आहेत। त्याचबरोबर 1 लहान आकाराचा लसूण। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कांद्याचे मूळ काढून त्याला चारी बाजूने चीर देऊन घेतली आणि हे आता सर्व बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे। तोपर्यंत आपण इथे तव्यावरती 2 चमचे तीळ भाजून घेऊ। धणे जिरे पावडर वेगळी करून ठेवायची नसेल तर या वाटणामध्येच 3 चमचे धणे आणि 1 चमचा जिरे घालून हे वाटण तुम्ही तयार करू शकता। आता इथे लसूण व्यवस्थित भाजून झाला आहे। कांदे मी अर्धे कापून घेतले होते, यामुळे कांदा आतपर्यंत व्यवस्थित भाजला जातो आणि या वाटणामध्ये पाण्याचा वापर अजिबात केला नाही, त्यामुळे हे तुम्ही 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता। इथे कांदेही व्यवस्थित भाजून झाले आहेत। लसूण गार झाला आहे, याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेते। महत्त्वाची टीप म्हणजे हे वाटण करत असताना जेवढं आपण खोबरं घेतलं आहे त्याच्यापेक्षा जास्त कांदा घ्यायचा। हे वाटण तुम्ही कोणत्याही भाजीसाठी वापरू शकता। कांदा आणि खोबरं गार झाल्यानंतर याचे छोटे तुकडे करून घेतलेत। कांदा खोबरं हे सर्व आता पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचा। भाजून घेतलेले 2 चमचा तीळ, 1 चमचा मीठ, त्याचबरोबर 2 मोठे चमचे तेल घालायचं, म्हणजे वाटण लवकर खराब होत नाही। काचेच्या भांड्यामध्ये काढून ठेवायचं। कसं वाटलं हे वाटण एकदा नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा आणि कीर्तीज किचनला सबस्क्राईब करा।